ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत सगळेजणच खरी तन्वी सायली आहे हे लवकरात लवकर सगळ्यांना समजावं, सगळ्यांना कळावं याची आतुरतेने वाट बघत होते. आणि खरी तन्वी कोण आहे हे अर्जुन शोधून काढेल किंवा मधुभाऊ सगळ्यांना सांगतील किंवा इथे प्रतिमा शोधून काढेल, असे आपण खूपच जास्त वेगवेगळे तर्कसुद्धा लावले. पण प्रेक्षकांनो, शेवटीला इथे खरी तन्वी कोण आहे हे दुसरं तिसरं कुणी नाही तर सायलीने स्वतःच शोधून काढलेलं असतं. कारण शेवटीला खरी तन्वी तीच असल्यामुळे लहानपणीची तन्वी आणि मोठेपणीची तन्वी याच्यामध्ये खूपच जास्त सिमिलॅरिटीज असतात. आणि त्याचबरोबर तीच तन्वी असल्यामुळे लहानपणीचे गुण आणि मोठेपणीचे गुण हे खूपच जास्त जुळत असल्यामुळे सायलीला आधी फक्त संशय असतो, तिला शंका असते की मीच तर तन्वी नाही आहे ना. पण आता तर तिला खात्रीच पटलेली असते की ती तन्वी नाही, ती तन्वीच आहे हे तिने स्वतः शोधून काढलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये इथे आता मदत केलेली असते ती म्हणजे मधुभाऊंनी. कारण प्रेक्षकांनो, सायलीचा सगळ्यात जास्त विश्वास एकाच व्यक्तीवरती आणि ते म्हणजे मधुभाऊ, तिला वडिलांसारखे. आणि त्यांनीच तिला लहानाचं मोठं केलेलं असतं. त्यामुळे मधुभाऊंना नक्कीच सत्य माहिती असेल असा विश्वास तिचा असल्यामुळे जेव्हा येणाऱ्या भागामध्ये सायली मधुभाऊंना विचारते की मधुभाऊ सांगा ना, मीच तन्वी आहे ना, खरं खरं सांगा, तेव्हा इथे मधुभाऊसुद्धा आता अडखळत्या शब्दामध्ये आणि डोळ्यांच्या इशाऱ्याने सायलीला सांगतात की तूच तन्वी आहेस. आणि म्हणूनच त्या ठिकाणी रविराज काका आणि प्रतिमा अर्जुन हे तिघेजण मधुभाऊंना भेटायला आलेले असतात, बघायला आलेले असतात. तेव्हा इथे मधुभाऊ स्वतः आपल्या अडखळत्या शब्दांनी आणि थरथरत्या हातांनी सायलीचा हात रविराज काका आणि प्रतिमाच्या हातामध्ये देतात. आणि ती तन्वी असल्याचं सुद्धा इथे आता प्रतिमा रविराज यांना सांगतात. तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे सायलीला सातत्याने आता एक मुलगी दिसत असते आणि ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून तीच असते, लहानपणीची तन्वी. तिला असं वाटत असतं, मी या ठिकाणी आधीसुद्धा वावरलेली आहे, मी इथे लहानाची मोठी झालेली आहे, इथे मी चित्रंसुद्धा काढलेली आहेत. म्हणजे जे तिने लहानपणी केलेलं असतं ते तिला हळूहळू आता आठवत असतं. पण तिला असं वाटत असतं की ही लहान मुलगी मलाच का दिसते, मला भास होतोय का. पण ते भास नसून तिला आता आठवत असतं की लहानपणी ज्या काही गोष्टी आपण केलेल्या असतात त्या आपल्याला आठवत असतात ना, की ह्या जागेवरती मी खेळलेली आहे, इथे रांगलेली आहे, मी चित्र काढलेले आहेत, माझा असा स्वभाव होता, किंवा लहानपणी मी शुभं करोती म्हणायचे. या सगळ्या गोष्टी आता तिला काळानंतर आणि त्याच त्याच लोकांमध्ये राहून राहून सायलीला आता आठवायला लागलेल्या असतात. आणि म्हणून तिला असं वाटत असतं की ही लहानपणीची जी मुलगी मला दिसत असते ही मीच तर नाही आहे ना. सगळेजण जेव्हा मला तन्वी तन्वी असं म्हणतात तेव्हा मला खरंच असं वाटतं की मीच तन्वी आहे. आणि तन्वीच्या बऱ्याचशा लहानपणीच्या गोष्टी ऐकल्यानंतर त्या माझ्याबरोबर मी रिलेट करते आणि मीच असल्यासारखी वागते. तेव्हा जेव्हा पूर्णाजी तिला तन्वी अशी हाक मारत असते ना, तेव्हा सायलीला असं वाटत असतं की ही तर सवयीची हाक आहे. आणि सायली इथे पूर्णाजीने आवाज दिल्याच दिल्याच धावत परत येत असते. तर अशा रीतीने इथे आता पूर्णाजी जेव्हा सायलीला तन्वी म्हणत असते तेव्हा सायलीला खूप आनंद होत असतो. आणि जेव्हा ती सायली म्हणायला लागते तेव्हा सायली स्वतःहूनच दुःखी होते. ती म्हणते की तू मला तन्वी म्हणालीस तरीसुद्धा चालेल, तुम्ही हक्काने मला तन्वी म्हणा, मी तुमची नातच आहे, तुम्ही इथे माझ्याकडून कामं करून घ्या, मी तुमचे लाड करेन, तुम्ही माझे लाड करा. आपल्यामध्ये इथे मी तुमची नासून असल्यासारखं अंतर नको, मी तुमची नात असल्यासारखंच मला ट्रीट करा, असं सायलीसुद्धा पूर्णाजीला सांगते. त्यामुळे इथे सायलीला आता आधी तर संशय असतो की मीच तर तन्वी नाही आहे ना, मी तन्वी असते तर किती बरं झालं असतं. पण नंतरला अशा काही गोष्टी तिच्या आयुष्यामध्ये घडत जातात. जेव्हा ती प्रतिमा आत्यांकडे जाते ना, तेव्हा तर तिला खात्रीच पडते. कारण ते घर म्हणजे तिचं स्वतःचं घर आणि ती तेव्हा तिथे राहते. तेव्हा तिच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी असू दे किंवा एखादी गोष्ट बोलून दाखवण्याची असू दे, प्रतिमा आत्यांबरोबर जेव्हा ती बोलत असते किंवा एखादी गोष्ट झाल्यानंतर ती रिॲक्ट करते, तर लहानपणीची तन्वी जशी रिॲक्ट करत असते तशी सायलीसुद्धा करत असते. तेव्हा इथे सुमन आणि प्रतिमा म्हणत असतात की आठवलं, तुला आठवलं का, बघ ना, म्हणजे आपली इथे सायली आहे ना तन्वीसारखीच वागते.
म्हणजे तन्वीसारखी वागते नाही तर ती तन्वीच आहे असं कुणालाच वाटत नाही. कारण का सगळ्यांना असं वाटतं की ती सायली आहे. पण सायलीलाच कळत असतं की मी जर तशी वागते मग मीच तर तन्वी नाही आहे ना. मी माझ्या आईवडिलांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काय मला सापडले नाही. आणि ते करत करत इथे माझे खोटे आई बाबा आले. ते म्हणजे कोण? सदा आणि मैना. ते तर प्रियाचे आईवडील निघाले. मग जर हे सगळे प्रियाचे आईवडील आहेत, तिच्याबद्दलची माहिती मिळाली, मग माझे आईवडील कुठे आहेत? मी कोण आहे? मग माझे आईवडील का सापडले नाहीत? असे प्रश्न तिच्या जेव्हा मनात आले, तेव्हा तिला कळलं की माझा फोटो म्हणून, इथे आता प्रियाचा फोटो म्हणून मी स्वतःला ओळखत होते की ही मी आहे. पण खरं तर ती प्रिया होती. मग आता सायलीचा फोटो म्हणजे तन्वीचा जो फोटो खराखुरा आहे, ती मुलगी आपल्याला कुठे आहे ती माहितीच नाही. मग माझा फोटो आहे कुठे? मग मीच तर तन्वी नाही आहे ना, आणि तो फोटो माझा नाही आहे ना. कारण लहानपणीचा चेहरा जरी मला माझा आठवत नसला, तरी फोटो तर माझा आहे. मग माझा जर फोटो गायब झाला आहे, प्रियाने तो गायब केला आहे, आणि तिचा फोटो जर हा वेगळा आहे, सदा महिन्याच्या मुलीचा फोटो हा जर वेगळा आहे, तर याचा अर्थ हा एकच होतो की जो फोटो आता तन्वीचा आहे, खऱ्या तन्वीचा, तो माझाच असू शकतो. अशी खात्री तिला पटल्यानंतर तरीसुद्धा ती अजून काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर ती प्रतिमा आत्याच्या इथे असते ना, तेव्हा तर तिला वाटत असतं की मीच तन्वी आहे. कारण ज्या पद्धतीने प्रतिमा आत्या लहानपणीच्या गोष्टी सांगत असते तन्वीच्या, काही तिचे ड्रॉइंग वगैरे दाखवत असते, फोटोज बघत असते, तेव्हा तिला वाटत असतं की हे मी केलेलं आहे किंवा माझ्या बाबतीत हे सगळं घडलेलं आहे. तिला ते सारखं सारखं वाटत असतं. तेव्हा तिने आता निर्णय घेतलेला असतो. मला तर वाटतं मी तन्वी आहे आणि मीच आहे. पण मी हे कुणाला विचारू? कुणाला तरी विचारलं पाहिजे. आणि तेवढ्यातच डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की मधुभाऊ जेव्हा तुमच्या कुटुंबाबरोबर राहतील, जेव्हा ते तुमच्या माणसांमध्ये राहतील, त्यांच्या आजूबाजूला त्यांची माणसं असतील ना, तेव्हा मधुभाऊ लवकर बरे होतील. तेव्हा त्यांनी मधुभाऊंना वात्सल्य आश्रमामध्ये आणण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा मधुभाऊ येणार म्हणून मधुभाऊंची खोली एकदम स्वच्छ क्लीन करून ठेवण्यात आलेली असते. तिथे छान असे कर्टन वगैरे लावण्यात आलेले असतात, जेणेकरून कुठल्याही पद्धतीचं इन्फेक्शन, कुठल्याही पद्धतीचा आजार त्यांना होऊ नये यासाठी. त्याचबरोबर संपूर्ण वात्सल्य आश्रम एकदम क्लीन केलेलं असतं, एकदम स्वच्छ, खूपच सुंदर, सुटसुटीत. तेव्हा सायली आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात. सायली जेव्हा आता किचनमध्ये जाते, तेव्हा किचनच्या इथे तिने बसून ज्या काही ड्रॉइंग वगैरे तयार केलेल्या असतात ना, त्या ती बघते. तेव्हा तिला आठवतं, प्रतिमा आत्याने जेव्हा लहानपणीच्या तन्वीच्या ड्रॉइंग बुक मला दाखवल्या, तेव्हा त्याच्यामध्ये असलेलं चित्र आणि आता भिंतीवरती काढलेलं चित्र हे सारखंच आहे. मग आता हे चित्र कुणी काढलं असं ती कुसुमताईला विचारते. तेव्हा कुसुमताई म्हणते की तू काढलेलं आहेस बाळा. अगं मधुभाऊ तर मला किती वेळा म्हणत होते की हे साऊने काढलेलं चित्र आहे, साऊने काढलेलं चित्र आहे. मधुभाऊ सगळ्यांना दाखवायचे. तेव्हा सायली म्हणते जर हे चित्र मी काढलेलं आहे, तर लहानपणीच्या तन्वीने काढलेलं चित्र आणि आत्ताचं माझं चित्र हे सिमिलरच आहे. म्हणजे याचा अर्थ तन्वी मीच आहे. तेव्हा ती आता मधुभाऊंना हा प्रश्न विचारायचं ठरवते. तेव्हा सायली म्हणते की अहो ऐका ना, मी आज इथेच राहते ना, मला मधुभाऊंबरोबर गप्पा मारायचे आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको अगं इथे लहान मुलं आहेत, ते तुझ्याबरोबर खेळणार, तुला धक्का वगैरे लागला आणि तू पडलीस तर. तेव्हा सायली म्हणते, अहो ती माझी मुलं काय मला मारणार आहेत, काय धक्का मारून मला पाडणार आहेत? मी त्यांच्याशी व्यवस्थित बोलले, त्यांना समजावून सांगितलं ना, तर ते माझी जास्त काळजी घेतील. त्यांना सांगितलं ना की मी आई होणार आहे, तर ते बिचारे इतके चांगले आहेत की ते माझी व्यवस्थित काळजी घेतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की बरं बरं ठीक आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, सोहम सगळ्यांनी इकडे या. सगळी मुलं आता येतात धावत आणि म्हणतात, काय अर्जुन दादा? तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघा तुमची सायलीताई आज तुमच्याबरोबर इथेच राहणार आहे आणि हवं तर 2 दिवस राहू द्या. पण मी काय म्हणतो, सायलीताईला त्रास द्यायचा नाही आहे. सायलीताई आता आई होणार आहे, तिच्या पोटामध्ये बाळ आहे. तेव्हा तुम्ही तिची व्यवस्थित काळजी घ्यायची, तिला धक्का मारायचा नाही, त्याचबरोबर तिला जास्त खेळायला सांगायचं नाही. तुम्ही तिची काळजी घ्याल ना, तुमच्या भरोशावरती मी सोडून जाणार आहे. तेव्हा सर्व मुलं म्हणतात की हो ठीक आहे, आम्ही तर व्यवस्थित काळजी घेणारच, आमची सायलीताई आहे ती, आम्ही नाही काळजी घेणार तर कोण घेणार? आणि अशा पद्धतीने इथे आता सर्व मुलं सायलीची काळजी घेण्यासाठी अगदी तयार झालेले असतात. आणि तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे तुम्ही जा, आता 2 दिवस तरी मी इथेच राहणार. आणि सायली आता मधुभाऊंच्या रूममध्ये जाते. मधुभाऊ शांतपणे आता झोपलेले असतात. ते काही रिॲक्ट वगैरे करतच नसतात, फक्त डोळे इथे उघडझाप करत असतात.
आणि तेव्हा सायली त्यांच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, मधुभाऊ मला एक प्रश्न पडला आहे हो. मला सतत असं वाटतं की तुमच्याशी आता खरं खरं बोलावं. तुम्हाला त्रास तर होणार नाही ना मधुभाऊ? नाही होणार आणि तुम्ही करून पण घ्यायचं नाही. माझ्या मनातलं मी आता तुम्हाला सगळं सत्य सांगणार आहे. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ मला सारखं असं वाटतं की मीच तन्वी आहे. तुम्हाला पण असंच वाटतं का की मी तन्वी आहे म्हणून? तुम्हाला वाटते, तुम्हाला माहिती आहे की मी खरी तन्वी आहे ते? तेव्हा मधुभाऊ इथे काहीच रिॲक्ट नाही करत. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ सांगा ना, मला हा प्रश्न कधीपासूनच पडला आहे. मला तर असं वाटतं की मीच तन्वी आहे, पण तुम्हालाही असं वाटतं का की मीच तन्वी आहे? रविराज काका माझे काका नसून माझे बाबा आहेत. प्रतिमा आत्या ह्या माझ्या आत्या नसून माझी सख्खी आई आहे. सांगा ना मधुभाऊ, मीच खरी तन्वी आहे ना? तेव्हा इथे मधुभाऊ आता काही रिॲक्ट नाही करत. तेव्हा सायली आता रागानेच तिथून जात असते. तेव्हा मधुभाऊ हातामध्ये 10 हत्तींचं बळ आणतात आणि टेबलवरती ठेवलेला ग्लास आता खाली पाडतात. आणि तेव्हा सायली मागे वळून बघते आणि म्हणते, मधुभाऊ तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे ना? तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ना? सांगा ना मधुभाऊ, माझी मनातली शंका खरी आहे की खोटी? मीच खरी तन्वी आहे ना मधुभाऊ? तुम्हालाही माहिती आहे ना की मीच खरी तन्वी आहे? काहीतरी इशारा द्या ना मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ आता आपले डोळे उघडझाप करतात आणि तिला इशारा देतात. ती जेव्हा म्हणते, मधुभाऊ मीच तन्वी आहे ना, तेव्हा मधुभाऊ असे डोळे मिटतात, उघडतात. तेव्हा सायलीला कळतं की तीच खरी तन्वी आहे. तेव्हा तिला खूप आनंद झालेला असतो, खूप आनंद. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ मला माहितीच होतं या घराशी नक्कीच माझं काहीतरी जन्मोजन्मांतरचं नातं आहे. म्हणूनच इथे योगायोगाने का होईना पण मी आणि अर्जुन सर आम्ही भेटलो. आम्ही दोघांनी एकत्र महाआरती केली. त्यानंतर महाआरती केल्यानंतर इथे तुम्ही जेलमध्ये गेलात. त्यानंतर मी अर्जुन सरांकडे गेले. त्यांनी माझी केस घेतली. पण मग आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजनंतर आम्ही खरोखर लग्न केलं. आम्ही खरोखर प्रेमात पडलो आणि ज्या घरची मला सून व्हायचं होतं मी त्याच घरची सून झाले. असं आता सायली मधुभाऊंना म्हणते. पण ती म्हणते, मधुभाऊ हे मी सगळ्यांना कसं सांगणार? तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा ना आणि तुम्ही सांगा ना सगळ्यांना की मी खरी तन्वी आहे म्हणून. तेव्हा सायली म्हणते, पण असू दे, मला माझे खरे आईवडील मिळाले. ज्यांना मी आईवडील म्हणून आता जणू काही स्वप्नातच बघत होते, तेच खरे माझे आईवडील आहेत. पूर्णा आजी माझी खरोखर आजी आहे. आणि इथे अर्जुन सरांबरोबरच माझं लग्न व्हायचं होतं, जे की झालं. त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला आहे. असं आता सायली म्हणते आणि ती खूप आनंदात असते. आणि तेवढ्यातच तिथे अर्जुन, रविराज काका आणि प्रतिमा यांना घेऊन आलेला असतो. तेव्हा सायली प्रतिमा आत्याला बघते आणि तिला तर आता तिची आई समोर उभी राहिल्यासारखी वाटते. सायली जाते आणि तिला घट्ट मिठी मारते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, सायली बाळा काय झालं? तेव्हा सायली म्हणते, काही नाही, मला असं वाटलं की माझी आईच आली. तेव्हा प्रतिमा म्हणते, अगं मी तुझी आईच आहे. आणि मग ती सुद्धा मिठी मारते. तेव्हा सायली रविराज काकांना सुद्धा मिठी मारते. अर्जुनला वाटत असतं की सायली असं का करते? म्हणजे मान्य आहे की तिचं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे, पण आज थोडी इमोशनल झाली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रेग्नेन्सीमध्ये मूड स्विंग्स होत असतात असं डॉक्टर म्हणतात. आणि त्या पॉडकास्टमध्ये मी बघितलं आहे. पॉडकास्टमध्ये सुद्धा सांगितलं आहे की प्रेग्नेन्सीमध्ये काय मूड स्विंग्स होतील काही सांगता येत नाही. कदाचित तसंच काहीतरी सायलीला झालं असेल म्हणून ती सारखी सारखी इमोशनल होते. त्याच्यामध्ये मधुभाऊसुद्धा आता आलेत, ते सुद्धा लवकर लवकर बरे होणार आहेत. त्यामुळे सुद्धा सायली आता अशी नाराज असेल. पण प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ एक वेगळंच काम करतात. मधुभाऊ चक्क हात हलवायला लागतात. तेव्हा प्रतिमा आणि रविराज काका म्हणतात, मधुभाऊ ठीक आहात ना तुम्ही? बरं वाटते का आता? लवकर लवकर बरं व्हायचं आहे तुम्हाला? तुमची मुलं वाट बघतायत. तेव्हा इथे मधुभाऊ आता खूपच हिमतीने आपले डोळे उघडतात आणि डोळे उघडल्यानंतर इथे संपूर्ण ताकद एकत्र आणत ते आता सायलीचा हात पकडतात. सायलीचा हात पकडल्यानंतर इथे रविराज काका आणि प्रतिमा या दोघांचा सुद्धा हात पकडतात आणि सायलीचा हात त्यांच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात की तन्वी तन्वी असं अडखळत अडखळत बोलतात. पण ते बोलतात की ही तन्वी आहे म्हणून. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, रविराज काका आणि प्रतिमा म्हणतात की मधुभाऊ काय बोलायचं आहे तुम्हाला? सायली तन्वी आहे असं म्हणताय का? तेव्हा मधुभाऊ परत डोळे मिचकवतात. तर अशा रीतीने शेवटीला मधुभाऊ आपल्या लेकीच्या मदतीला धावून आलेले असतात आणि त्यांनी इथे सायलीच्या आता मनातली शंका ही बाजूलाच करून टाकलेली असते आणि तिला इथे खरी घटना सांगितलेली असते की तूच तन्वी आहेस. आणि त्याचबरोबर रविराज काका आणि प्रतिमा या दोघांच्या हातामध्ये हात देऊन
त्यांनी इथे त्यांनासुद्धा सांगितलेलं असतं की तुमची तन्वी दुसरी तिसरी कोणी नसून सायलीच आहे आणि त्या लोकांनासुद्धा या गोष्टीची खात्री पटलेली असते. आपली तन्वी सायली असल्याचं समजल्यानंतर रविराज काका त्याचबरोबर प्रतिमा आणि अर्जुन या सगळ्यांना खूप जास्त आनंद हा झालेला असतो. तर इतक्या 22-25 वर्षानंतर इथे सायलीला तिचे आईवडील मिळालेले असतात आणि इथे आईवडिलांना त्यांची मुलगी ही आता खूप मोठी तपस्या केल्यानंतर परत मिळालेली असते.